लहानपणीची एक आठवण अशी की आमच्या बाजूकच ना मामलेदार कचेरी होती आणि त्याच्या बाजूक एक झुणका भाकरचा केंद्र होता. त्याच्यात ना 5 रुपयात झुणका भाकर मिळायची आणि एकदा खाल्ली ना की दिवसभर त्याची टेस्ट ना जिभेवर रेंगाळत राहायची. त्यावेळी घरामध्ये काय झुणको केलो जायचो नाही. मिळायचा आता फक्त कुळदाचा पिठला आणि दिसायचा सेम झुणक्यासारखा. चव मात्र काय ती वेगळी. 2-3 वर्षांनी मात्र त्या केंद्र बंद झाला. झुणको बनवूक शिकल्यानंतर मात्र एकच प्रयत्न की तो झुणको सेम त्या केंद्रात मिळताना तसो बनव आणि तसो सेम झुणको माझो बनताही. आणि तुमकाही झुणको आवडत असत ना तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर तेलामध्ये मोहरी, जिरा, मिरची, ठेचलेली लसूण, हिंग याची खमंग फोडणी तयार केली. त्यात हळद घालून कांदा भजीसाठी चिरतो ना तसो कांदो चिरून घातलो. 2 मिनिटं कांदो परतून घेतलो. एकदम थोडीशी मिरची पावडर आणि मीठ घालून परतायचा आणि नंतर बेसन घालायचा. बेसन खमंग भाजला की त्याच्यामध्ये 2 ते 3 वेळा पाण्याचा हबको मारून बेसन त्यात शिजवून घ्यायचं. सर्वात शेवटी कोथिंबीर टाकायची. एवढी चव भारी लागताना एकदा नक्की